तुमची देखील तुळस उन्हामुळे सुकते का? तिची पानं पिवळी पडत आहे किंवा तुळशीची वाढ थांबलेली असेल किंवा बाहेर गावी गेल्यामुळे इरेग्युलर वॉटरिंगमुळे देखील जर या समस्या येत असतील किंवा रोज तुळशीला पाणी देऊनही काहीच फरक पडत नसेल, तर मग आजचा हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. कारण फक्त 2 साध्या वस्तूंनी आज आपण उन्हाळ्यात तुळस ही पुन्हा हिरवीगार, दाट आणि फ्रेश बनवू शकतो. आणि खास गोष्ट म्हणजे हा जो काही उपाय आहे तो एवढा पॉवरफुल आहे की तुळशीला नवीन फुटवे देखील यायला याने सुरुवात होणार आहे. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास किंवा उन्हाळ्याच्या उष्णतेचा सर्वात जास्त त्रास होतो तर तो होतो तुळशीला. कधी तुळशीची पानं लहान होतात, तर कधी पानं पिवळी पडतात, तर कधी कधी पूर्ण तुळस ही सुकल्यासारखी दिसत असते. पण आज मी मात्र तुम्हाला असा होममेड समर स्पेशल कॉम्बो सांगणार आहे की ज्याने तुळशीला उन्हाळ्यात न्यूट्रिशन, ताकद आणि थंडावा देण्यास मदत करणार आहे. पण त्याआधी मात्र आपण उन्हाळ्यात तुळस का सुकते किंवा सर्वात आधी हे जे काही छोटंसं कारण आहे ते देखील समजून घेऊया. उन्हाळ्यात माती ही खूप पटकन कोरडी होत असते आणि त्यामुळे झाडाची रूट्स देखील गरम होतात. सो न्यूट्रिएंट देखील त्या ठिकाणी कमी पडतं आणि तुळस मात्र सतत ही फ्लावरिंग करत राहिली तर त्या ठिकाणी तिची एनर्जी देखील संपते. म्हणजे तुमच्या तुळशीला जर सारख्या मंजिरी येत असतील तर त्याने देखील तिची एनर्जी संपत असते आणि तुळस ही उन्हाळ्यात सुकत असते. विशेषतः कडक उन्हात नायट्रोजन कमी पडल्यामुळे अशी जी काही समस्या आहे ती त्या ठिकाणी येत असते. आणि नायट्रोजन कमी पडल्यामुळे झाडाच्या पानांचा रंग देखील फिकट होत असतो. पोटॅशियमची कमतरता झाली असेल तर पानांचा जो आकार असतो किंवा लीव्स हे कर्ल होत असतात आणि रूट्स देखील वीक होत असतात. सो अशा प्रकारे तुळशीची मात्र ग्रोथ ही या ठिकाणी थांबत असते. म्हणून उन्हाळ्यात तुळशीला एक्स्ट्रा न्यूट्रिशन देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सो या ठिकाणी स्टेप फर्स्ट आपण आधी एक गोष्ट करणार आहोत. जो उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय करण्याआधी तुळशीची थोडी क्लिनिंग करणं गरजेचं आहे. सो त्यासाठी तुळशीवर आलेली सुकलेली फ्लावरिंग असो किंवा फ्लावर स्पाइक असो, मंजिरी असो, पिवळी पानं असो आणि खूप लांब अशी स्टेम वाढलेली असते ज्याला एकही पान नसतं, हे सर्व आपल्याला थोडंसं प्रुनिंग करून घ्यायचं आहे. त्यासोबतच कुंडीतली जी काही माती जी भरपूर अशी कडक झालेली असते त्याच्यातनं फक्त हळूहळू पाणी झिरपत असतं, तर त्यासाठी मात्र माती देखील मोकळी करून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून जे काही फर्टिलायझर किंवा जे काही न्यूट्रिशन देणार आहोत ते तुळशीच्या मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास त्याला मदत होणार आहे. सो या ठिकाणी मी तर मात्र माझ्या तुळशीतील कुंडीची जी काही मातीची क्लिनिंग आहे ती तर मात्र झालेली होती आणि आता तुळशीची हलकीशी प्रुनिंग देखील करून घेणार आहे. जर तुळशीची प्रुनिंग केली नाही किंवा तुळशीच्या प्रुनिंग केल्यामुळे जी काही तुळसवर आलेल्या मंजिरी असतात तर त्यामध्ये तुळशीची भरपूर अशी एनर्जी जात असते आणि हे कट केल्यामुळे नवीन फुटवे देखील तुळसला येत असतात. झाडबुशी होत असतं किंवा तुळस ही घनदाट होण्यास मदत होत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही न्यूट्रिएंट असतात ते नवीन पानांकडे देखील जात असतात. सो अशा प्रकारे या 2 गोष्टी मात्र सर्वात महत्त्वाच्या आहेत. शिवाय आता लवकरच पावसाला देखील सुरुवात होणार आहे, त्यामुळे प्रत्येक झाडाची अशी बेसिकली जी काही काळजी आहे ती करणं किंवा ती घेणं मात्र आपल्याला गरजेचं आहे. पावसामध्ये कंटिन्यू पाऊस सुरू असला तर मात्र माती ही सतत ओली असते, त्यामुळे माती ही मोकळी होत नसते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे शक्य झाल्यास कुंडीतील माती देखील बदलून घ्या. जर माती बदललेली नसेल तर त्या मातीमध्ये तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखतचा वापर करू शकता. जवळपास महिन्यातून एकदा वर्मी कंपोस्ट देणं गरजेचंच आहे. 3 ते 4 महिने होऊन जातात तरी देखील मात्र पाहिजे त्या गोष्टी किंवा पाहिजे त्या न्यूट्रिएंट आपण मातीत मिक्स करत नसतो आणि त्याचा रिझल्ट म्हणजे आपल्या कुंडीतील झाडांची वाढ ही थांबत असते. आणि हलकेसे असे उपाय केले तर मात्र त्याचा रिझल्ट देखील येत नसतो. म्हणून वेळोवेळी जे काही मी उपाय तुमच्याशी शेअर करत असते, जर तुम्ही ते वेळोवेळी फॉलो केले आणि प्रॉपर फॉलो केले तर मात्र त्याचा रिझल्ट तुम्हाला माझ्यासारखाच येणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी कटिंग प्रुनिंग तर आपल्याला करून घ्यायची होती, पण मात्र आज आपण जो काही समर स्पेशल कॉम्बो घेणार आहोत तो मात्र जादुई कॉम्बो आहे, ज्यात आपण मेथी पावडर वापरणार आहोत,
तर मेथी पावडर किंवा मेथी दाण्याचा मी बऱ्याच वेळेस वापर केलेला आहे आणि बऱ्याच वेळेस सांगितलं देखील आहे की मेथी दाण्यामध्ये आयर्न असतं, मॅग्नेशियम असतं, प्रोटीन असतं आणि नॅचरल असे न्यूट्रिएंट असतात जे आपल्या देखील स्वतःच्या शरीरासाठी फायदेशीर असतात, तर ते मात्र झाडांसाठी का असू शकत नाही. सो अशा प्रकारे घरगुती आपल्याला मेथी दाण्या पावडरचा वापर करून घ्यायचा आहे आणि खास करून तुळशीसाठी मात्र उन्हाळ्यात भरपूर असा युजफुल हे मेथी दाणा पावडर ठरत असतं. कारण तुळशीचे रूट्स मजबूत होण्यास देखील हे मेथी दाणा पावडर मदत करत असतो. पानांचा हिरवा रंग इम्प्रूव्ह करण्यास देखील याची मदत होत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही हीट स्ट्रेस आहे तो कमी होण्यास देखील मेथी दाणा पावडर हे मदत करत असतो. शिवाय नवीन फुटवे येण्यास देखील मदत करत असतो. सो अशा प्रकारे एक ना अनेक असे भरपूर फायदे या मेथी दाण्याचे आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी 1 ते 2 चमचे जे काही मेथी दाणे होते त्यांना थोडंसं रोस्ट करून घेतलेलं होतं आणि मिक्सीमध्ये त्यांना ग्राइंड करून घेतलेलं होतं. त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरी गोष्टीचा वापर करणार आहे ती म्हणजे शेंगदाणा पेंड. तर शेंगदाणा पेंड काय असते, तिचा वापर कसा करायचा, ती कुठे मिळते, या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे. सो तुम्ही अजूनही तो पाहिला नसेल तर मात्र तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा, जेणेकरून याचा वापर तुम्ही व्यवस्थितरित्या प्रत्येक झाडावर करू शकता. सो शेंगदाणा पेंड म्हणजेच काय, तर झाडांसाठी नॅचरल असं एनर्जी बुस्टर आहे ज्यामध्ये नायट्रोजन, प्रोटीन, भरपूर असे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट असतात आणि उन्हाळ्यात तुळशीला याचा जबरदस्त असा फायदा देखील होत असतो. शिवाय पानांचा आकार मोठा करण्यास देखील याचा उपयोग होत असतो आणि पानं देखील याने हिरवी होत असतात. शिवाय स्टेम ग्रोथ देखील फास्ट होत असते. झाड हे दाट होत असतं. कमजोर तुळस ही रिकवर होण्यास देखील मात्र शेंगदाणा पेंडचा वापर होत असतो किंवा मदत होत असते. सतत नवीन पानं येत असतात. आता हे मिक्सचर आपल्याला कसं बनवायचं, तर मात्र मी 1 लिटर पाण्यामध्ये 1 छोटा चमचा मेथी पावडर, 1 छोटा चमचा शेंगदाणा पेंड पावडर या दोन्ही गोष्टी मिक्स करून रात्रभर भिजू घातलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिक्सचर आपल्याला गाळून हे मातीत देऊन घ्यायचं आहे. पण मात्र लक्षात ठेवा, तयार झालेलं लिक्विड फर्टिलायझर डायरेक्ट झाडांना देऊ नका. यात अर्धा ग्लास प्लेन वॉटर मिक्स करा, म्हणजेच त्याला आपल्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे. तयार झालेलं हे जर मिक्सचर 1 लिटर असेल तर त्यामध्ये 1 लिटर प्लेन वॉटरचा यूज मात्र नक्की करा. तर मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी एकास एक हे प्रमाण मात्र लक्षात घ्या आणि तयार झालेलं डायल्यूट लिक्विड फर्टिलायझर हे आपल्याला झाडांना देऊन घ्यायचं आहे. पण मात्र प्रत्येक कुंडीसाठी फक्त 1 ग्लास लिक्विड एवढं हे प्रमाण पुरेसं आहे. उन्हाळ्यात हा उपाय जास्त युजफुल का आहे बरं, तर त्यामागील कारण म्हणजे उन्हाळ्यात लिक्विड न्यूट्रिएंट हे पटकन ऍब्सॉर्ब होत असतात. यामुळे झाडाच्या रूट्सला देखील लगेच न्यूट्रिशन मिळतं आणि माती देखील जास्त गरम होत नसते आणि तुळशीला असो किंवा इतर झाडांना इन्स्टंट अशी एनर्जी देखील मिळत असते. यानंतर हे लिक्विड तुम्ही सकाळी लवकर म्हणजे 8 ते 9 वाजेच्या आधी किंवा सायंकाळी तयार झालेलं फर्टिलायझर हे तुळशीला किंवा इतर झाडांना देखील देऊ शकता. दुपारच्या भर उन्हात मात्र तयार झालेलं हे फर्टिलायझर अजिबात देऊ नका. शिवाय 24 तासापेक्षा जास्त याला पाण्यामध्ये देखील ठेवू नका, नाहीतर याचा वास देखील येऊ शकतो. लोक काय करत असतात, एक मिस्टेक मात्र कॉमन करत असतात. डायरेक्ट भरपूर प्रमाणात शेंगदाणा पेंड पावडर किंवा मेथी दाणा पावडर सरळ मातीमध्ये मिक्स करून टाकत असतात. पण उन्हाळ्यात यामुळे माती ही जास्त प्रमाणात गरम होत असते. शिवाय झाडाची रूट्स देखील बर्न होतात. त्या ठिकाणी फंगस येऊ शकतो आणि तुळस मात्र रिकवर होण्याच्या जागी पुन्हा जास्त सुकू शकते किंवा कुंडीतून झाड देखील नाहीसं होऊ शकतं. म्हणून नेहमी कमी क्वांटिटी आणि लिक्विड फॉर्म बेस्ट आहे. उन्हाळा आहे म्हणून आपण लिक्विड फॉर्मचा वापर करूया. पुन्हा पावसाळा आला की आपल्याला पावडर फॉर्म मधले फर्टिलायझर वापरायचे आहे. गेल्या 2 वर्षापासून मी तुम्हाला सीझन वाईजच जे काही फर्टिलायझर आहे ते सजेस्ट करत असते आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो नेहमी तुमच्या डोळ्यासमोरच असतो. बरेच वेळेस कमेंटही येतात की आम्ही तुम्ही सांगितलेला उपाय केला पण मात्र त्याचा रिझल्टच आला नाही किंवा झाड कुंडीतनं नाहीसं झालं वगैरे. तर प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस झाडावर अप्लाय करत असतो त्यावेळेस मात्र तुमच्या झाडाची कंडिशन काय आहे हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे.
आणि या व्यतिरिक्त मला बऱ्याच कमेंट अशा येत असतात की मात्र 2 मिनिटाची माहिती तुम्ही 15 मिनिटं सांगितली किंवा 11 मिनिटं सांगितली, 12 मिनिटं सांगितली. माहिती देण्यामागचा उद्देश हाच असतो की प्रत्येक गोष्ट जी काही वापरते आहे त्यामधले न्यूट्रिएंट काय आहे, त्याचं प्रमाण किती आणि कुठल्या झाडांसाठी ही द्यावी, कुठल्या सीझनसाठी द्यावी, हे माझं सांगण्याचा त्यामागचा उद्देश असतो. पण मात्र तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघता आणि त्यानुसारच ते गोष्टी फॉलो केल्या जात असतात. सो त्याचा रिझल्ट देखील मात्र तुम्हाला येत नसतो. सो 10 ते 11 मिनिटाचाच व्हिडिओ असतो. मला देखील शॉर्टकटच गोष्टी करून घ्यायच्या असतात आणि तेवढ्या कमी वेळात जास्तीत जास्त ज्या काही माहिती आहे ती मला देखील तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते. सो अशा कमेंट्स ज्या येत असतात त्यांच्यासाठीच हा रिप्लाय आहे किंवा ज्यांना रिझल्ट येत नाही त्यांच्यासाठी देखील आहे. सो प्रत्येक गोष्ट सांगण्यामागचा उद्देश हाच असतो की त्याचा रिझल्ट मात्र तुम्हाला देखील यायला हवा. तर मंडळी असो, तर अशा प्रकारे या ठिकाणी हे लिक्विड फर्टिलायझर आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि यानंतर मात्र हा उपाय केल्यानंतर कमीत कमी 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला तुळशीवर नवीन फुटवे दिसतील, पानांचा रंग देखील इम्प्रूव्ह झाल्यासारखा होईल आणि तुळस देखील फ्रेश दिसेल. आणि हो, तुमच्या तुळसवर जर फंगस प्रॉब्लेम होत असेल तर मात्र तयार झालेल्या या लिक्विड फर्टिलायझरमध्ये तुम्ही चिमूटभर हळदीचा देखील वापर करू शकतात. म्हणजे हळद पावडर जी आहे ती त्यामध्ये ॲड ऑन करा. यामुळे फंगस इश्यू देखील कमी होण्यास मदत होणार आहे. उन्हाळ्यात जर तुळस वाचवायची असेल तर मात्र रोज थोडं थोडं तुळशीला पाणी द्या, पण ओव्हर वॉटरिंग मात्र अजिबात करू नका. कुंडी दुपारच्या डायरेक्ट उन्हात अजिबात ठेवू नका. सकाळचं ऊन मात्र यासाठी बेस्ट आहे. महिन्यातून 1 वेळा वर्मी कंपोस्ट द्या. तर मंडळी, तुळसी उन्हामुळे जर सुकत असेल तर मात्र समर स्पेशल होममेड कॉम्बो हा नक्कीच ट्राय करून बघा. आणि हो मंडळी, आता जर तुम्हाला एक शंका असेल की तुम्ही बाहेर गावाहून आला असाल, 8 ते 10 दिवस तुळशीला पाणीच नसेल, तर अशा कंडिशनमध्ये हा कॉम्बो द्यावा किंवा नाही. जर तुमची तुळशीची कंडिशन म्हणजे जे काही झाडाचं स्टेम असतं त्याला तुम्ही स्क्रॅच करून बघा. जर त्या ठिकाणी हिरवटपणा तुम्हाला दिसत असेल, तुळस जर जिवंत असेल, तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा. आणि जी काही मी आत्ता क्वांटिटी सांगितली आहे, शक्य झाल्यास त्यापेक्षा हाफ क्वांटिटीमध्ये तुम्ही घ्या. म्हणजे हाफ टेबल स्पून मेथी पावडर आणि हाफ टेबल स्पून शेंगदाण्याची पेंड असं तुम्ही भिजत घालत ठेवा आणि त्या लिक्विडचा वापर तुम्ही करू शकता. त्याचा रिझल्ट यायला 5 ते 7 दिवस जाणार आहे. शक्य झाल्यास चिमूटभर हळद देखील त्यामध्ये ॲड ऑन करा. तर मंडळी, आजचा हा उपाय कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मात्र लाईक करा, शेअर करा आणि अशाच गार्डनिंग रिलेटेड अशाच भन्नाट टिप्ससाठी मात्र अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि अजूनही जर तुम्ही इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या. त्या ठिकाणी देखील मी यूट्यूब व्यतिरिक्त वेगळ्या अशा ज्या काही टिप्स आहेत किंवा ज्या काही स्टोरी आहेत त्या मी त्या ठिकाणी शेअर करत असते. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कमेंट देखील करा, कारण की कमेंट करायला मात्र तुम्ही खूप अशी कंजूसी करत असता. चला तर मग, व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ. तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडाची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.